नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मोबाईल हॅक केला आणि शिक्षिकेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ब्लॅकमेल करून नराधमाचा अत्याचार. बुलढाणा हादरलं. डिजिटल काळात आपली खाजगी माहिती सुरक्षित आहे का याची चर्चा अनेकदा होत असते. मोबाईल हॅक करून बँक खात्यावर डल्ला मारण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र बुलढाण्यात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून तिचे खाजगी फोटो चोरले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. मोबाईल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका विवाहित शिक्षिकेला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून त्यातील खाजगी फोटो आणि व्हिडिओच्या जोरावर तिला विवस्त्र होण्यास भाग पाडून तिचे शोषण करणाऱ्या 27 वर्षीय नराधमावर सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश गिरी असं त्या फरार आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही शिक्षिका असून आरोपी ऋषिकेश गिरी याने तिचा मोबाईल हॅक केला. हॅकिंगद्वारे त्याने तिच्या व्हॉट्सअप चॅट्स, ईमेल आणि गॅलरीमधील खाजगी फोटो व व्हिडिओवर ताबा मिळवला. हे फोटो पती आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी त्याने शिक्षिकेला दिली. धमकावून आरोपीने पीडितेशी व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास भाग पाडलं. इतकंच नाही तर त्या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते पीडितेच्या बहिणीलाही पाठवलं. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुला आणि तुझ्या मुलाला ठार मारीन अशी धमकी त्याने दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने हिंमत एकवटली आणि पोलिसात धाव घेतली. घटनेचं गांभीर्य ओळखून सोनाळा पोलिसांनी तातडीनं तपासचक्र फिरवली आहेत. आरोपी ऋषिकेश गिरी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS 75(1), 75(2), 77, 78, 352, 351(2), 351(3), 356(2) या कलमानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा 66(e), 67, 67(a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.